लहानपणापासूनच मुलींना लग्नाविषयी अनेक गोष्टी सांगण्यात येतात, त्यामुळे मुलींना लग्नाविषयी भरपूर कुतूहल असतं। आणि दुसरीकडे आपली मुलगी सासरी नांदायला जाणार, तिला तिथे कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी आई वडील तिच्या सासरच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असतात। मात्र यामुळे अपेक्षा संपत नाहीत, तर त्या अजून वाढत जातात आणि अनेकदा याचे दुष्परिणाम त्या मुलीला आयुष्यभरासाठी भोगावे लागू शकतात। हुंड्यासाठी, नाहक अपेक्षांसाठी बळी ठरणाऱ्या स्त्रियांची संख्या सध्या वाढत चालली आहे। पुरोगामी महाराष्ट्रात आज देखील 1 मिनिटाला एक तरी मुलगी हुंड्याची शिकार होतीये। पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या आठवणी ताज्या असतानाच आता जळगावमध्ये देखील सासरच्यांकडून हुंड्यापायी होणाऱ्या छळामुळे एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। जळगावच्या सुंदर मोती नगर मध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय मयुरी गौरव ठोसर या नावाच्या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे। सासरच्या छळाला मयुरी एवढी कंटाळली होती की तिनं आपल्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी आपलं आयुष्य संपवलं। 4 महिन्यांपूर्वी म्हणजेच 10 मे रोजी तिचं लग्न झालं होतं। मात्र 4 महिन्यांमध्ये झालेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून मयुरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलंय। 9 सप्टेंबरला मयुरीचा वाढदिवस होता। त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 10 सप्टेंबरला कोणीही घरात नसताना मयुरीने गळफास घेतलाय। मयुरीनं आत्महत्या केल्याची बातमी कळल्यानंतर तिचे आई वडील जळगावला गेले। ग्रामीण जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी टाहू फोडला। मयुरीच्या आईने सांगितलं आहे की माझी मुलगी खूप हुशार होती, शाळेत तिचा नेहमी पहिला क्रमांक यायचा, ती आत्महत्येसारखं पाऊल उचलू शकत नाही। पुढे त्या हे देखील म्हणाल्या की मयुरीच्या सासरच्यांना लग्नामध्ये हॉल पाहिजे होता, लग्नात जेवायला त्यांना गुलाबजाम देखील हवा होता, आम्ही आतापर्यंत त्यांना 10 लाख रुपये दिल्याचं देखील त्या म्हटल्या। मात्र यानंतर देखील मयुरीच्या सासरच्या मंडळीकडून मयुरीचा छळ सुरूच होता। मयुरीनं बुधवारी आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या बहिणीला फोन केला होता, त्यानंतर तिने गळफास घेऊन जीव दिला। या घटनेनंतर मयुरीच्या कुटुंबियांनी पती गौरव ठोसर यासह सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे। आरोपींना अटक न झाल्यानं शवविच्छेदन करून न देण्याचा पवित्रा तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात घेतला होता। जोपर्यंत मयुरीच्या सासरच्यांना अटक होत नाही तोपर्यंत आपण मृतदेह स्वीकारणार नाही, असंही मयुरीच्या आई वडिलांनी सांगितलंय। आता पोलीस प्रशासन पुढे काय कारवाई करेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मयुरी आज आपल्यात नाहीये, मात्र पुढे अजून कोणती मुलगी मयुरी ठरू नये यासाठी स्त्रियांनी सतर्क राहून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा वेळोवेळी विरोध करणं हे तितकंच गरजेचं आहे।